नमस्ते मित्रांनो, एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचनात आला. अगदी लेटेस्ट निकाल आहे हा. याच्यावर मुद्दाम व्हिडिओ करायचा वाटला कारण की यावरून असं कळतं की चुकीची मागणी न्यायालयात केल्यामुळे किती मोठा फटका बसू शकतो, किती वेळ जाऊ शकतो. आता आपण जसं बघताय की हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. याच्या आधी ट्रायल कोर्ट, हायकोर्ट आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये आलेली आहे. मध्ये किती कालावधी गेला असेल, फक्त याचं कारण एक की यांनी चुकीची मागणी केली. आपण हे निकालपत्र इंग्रजीमधलं जे आहे ते नंतर वाचू शकता. 72/25/2011 असा सिव्हिल नंबर आहे याचा. आणि याची जी दिनांक आहे, खरेदी विक्रीबद्दल या निकालपत्रामध्ये अत्यंत सुंदर विवेचन माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे, जे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास यायला पाहिजे असं मला वाटलं. 7 ऑगस्ट 2026 मधला निकाल आहे, म्हणजे याच महिन्यातला निकाल आहे हा. पुन्हा एकदा निकालपत्र बघून घ्या. माननीय सर्वोच्च न्यायालय, सिव्हिल अपील नंबर 72/25, रजिया बेगम व इतर वर्सेस नफिसा बेगम, अब्दुल हमीद आणि इतर. ठीक आहे. आता याच्यात थोडीशी मी जे याचं जे आपल्यासाठी ठराविक मुद्दे आहेत याचं मराठी भाषांतर केलेलं आहे. निकालपत्र आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये वादींनी दिनांक 10/3/75 रोजी 2 विक्रीपत्रे रद्दबातल व अप्रभावी घोषित करण्यासाठी आणि त्या विक्रीपत्रांमध्ये नमूद असलेल्या मालमत्तेचे वादींना पूर्ण मालक म्हणून घोषित करण्यासाठी दावा दाखल केला होता. ठीक आहे. कारण काय होतं पुढे बघू. कनिष्ठ न्यायालयाने पुराव्याचे मूल्यांकन केल्यानंतर त्यांना असे आढळले की करार हे एका पूर्ण झालेल्या विक्रीशी संबंधित होते आणि जरी विक्री मूल्याचा केवळ आंशिक भाग म्हणजे पार्ट पेमेंट झाला होता तरी विक्रीपत्रामध्ये अशी कोणतीही अट समाविष्ट केलेली नाही की उर्वरित विक्री मूल्य देण्यास नकार दिल्यास विक्रीपत्र रद्द होईल. एकतर अशी कुठली अट त्या सेलडीडमध्ये नाही. वादींनी मागणी केल्याप्रमाणे विक्रीपत्र रद्द करणे, मालकी हक्काची घोषणा किंवा मनाई हुकूम मिळवण्यास ते पात्र नसल्याचे आढळून आल्याने वादीचा दावा फेटाळण्यात आला. ताब्याच्या बाबतीत विशिष्ट अंमलबजावणी किंवा हस्तांतरणासाठी म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स और रिकन्व्हेन्स साठी कोणताही दावा नसल्याचे आढळले आणि कनिष्ठ न्यायालयाने हा जो हस्तक्षेप आहे तो करण्यास नकार दिला. सेकंड अपीलमध्ये माननीय उच्च न्यायालयाने कायद्याचे 2 प्रश्न तयार केले. पहिला प्रश्न असा की संपूर्ण विक्री मूल्य न देता निष्पादित केलेली विक्रीपत्रे विदाउट द एंटायर सेल कन्सिडरेशन बिंग पेड, तसेच वादींना देय रक्कम थकबाकी असताना वैध आणि वादींवर बंधनकारक मानले जाऊ शकतात का. आणि दुसरा प्रश्न असा की वादी मालकी हक्काच्या घोषणेसाठी आणि शांततापूर्व ताबा टिकवून ठेवण्यासाठी मनाई हुकूम मिळवण्यास पात्र होते का. डिक्लेरेशन ऑफ ओनरशिप और एन इंजेक्शन टू रिटेन पीसफुल पोझिशन. या दाव्यामध्ये प्रतिवादींना 9% सरळ व्याजासह ती रक्कम वादींनी देण्याचे निर्देश देण्यात आले आणि वादींना जमिनीचे मालक घोषित करून दावा मंजूर करण्यात आला. तर याच्या विरुद्ध हे माननीय सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं जी आहेत की एक पूर्वीच्या दाव्याचा रेफरन्स दिलेला आहे विद्याधर म्हणून. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 54 संदर्भात परिच्छेद क्रमांक 36, 37 आणि 38 म्हणजे या निकालपत्राच्या विद्याधर जे आहे त्या निकालपत्राच्या संदर्भात असे ठरविण्यात आले की 36 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या निकालपत्रामध्ये, विद्याधरच्या निकालपत्रामध्ये, विक्रीच्या व्याख्येनुसार विक्री होण्यासाठी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मालकी हक्काचे हस्तांतरण होणे आवश्यक आहे. म्हणजेच त्या व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेतील सर्व हक्क आणि हितसंबंध त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात. हस्तांतरण करणारी व्यक्ती त्या मालमत्तेतील आपला कोणताही हितसंबंध किंवा हक्क स्वतःकडे ठेवू शकत नाही.
अन्यथा ती विक्री ठरणार नाही. फार सुंदर विवेचन कलम 54चं. सदर व्याख्येत पुढे असे म्हटले की मालकी हक्काचे हस्तांतरण हे दिलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशतः दिलेल्या आणि अंशतः देण्याचे वचन दिलेल्या किमतीवर झालेले असले पाहिजे. अशा प्रकारे किंमत हा विक्रीच्या व्यवहाराचा एक आवश्यक भाग ठरतो. ठीक आहे. म्हणजे प्राइस पेड और प्रॉमिस्ड और पार्ट पेड और पार्ट प्रॉमिस्ड. ठीक आहे. किंमत दिली किंवा देण्याचे वचन दिले किंवा अंशतः दिली आणि अंशतः देण्याचे वचन दिले या शब्दावरून हे सूचित होते की विक्रीपत्र तयार करताना संपूर्ण किंमत प्रत्यक्षपणे भरणे ही विक्री पूर्ण होण्यासाठी एक अनिवार्य अट नाही. जरी संपूर्ण किंमत दिली गेली नसली तरीही जर दस्तऐवज तयार करून त्यानंतर त्याची नोंदणी झाली असेल आणि मालमत्तेचे मूल्य 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर ती विक्री पूर्ण होईल. हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं महसूल अधिकाऱ्यांसाठी. पुढे 37व्या मुद्द्यात असं म्हटलेलं आहे की विविध उच्च न्यायालयांचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात असे मानले गेले आहे की जरी संपूर्ण किंमत दिली गेली नसली तरी विक्रीचा व्यवहार प्रभावी होईल आणि त्या व्यवहारानुसार मालकी हक्क हस्तांतरित होईल. या संदर्भात माननीय सर्वोच्च काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण नंतर. की विक्री किमतीचा काही भाग न दिल्याने विक्रीच्या वैधतेवर परिणाम होणार नाही असे निरीक्षण नोंदवले गेले. खरेदीदाराने मोबदल्याचा काही भाग दिल्यानेच विक्री किमतीची उर्वरित रक्कम देण्याचा त्याचा हेतू सिद्ध होतो. खरी कसोटी म्हणजे पक्षांचा हेतू, पक्षकार जे आहे त्यांचा. विक्री होण्यासाठी पक्षकारांचा किंवा पक्षांचा मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्याचा हेतू असला पाहिजे आणि किंमत सध्या किंवा भविष्यात दिली जाईल असाही त्यांचा हेतू असला पाहिजे. हा हेतू विक्रीपत्रातील उल्लेख, पक्षांचे वर्तन म्हणजे पक्षकारांचे वर्तन आणि नोंद असलेल्या पुराव्यावरून ओळखला जातो. दहीबेन हा एक अजून रेफरन्स दिलेला आहे. पूर्वीचा आवाज होता. प्रकरणात देखील कायद्याच्या कलम 54चा अर्थ लावताना असे मत मांडले की विक्रीपत्र तयार करताना संपूर्ण विक्री किंमत प्रत्यक्ष भरणे ही विक्री पूर्ण होण्यासाठी आवश्यक अट नाही. जेव्हा विक्रीपत्राची नोंदणी केली जाते तेव्हा विक्री किमतीचा काही भाग भरल्यानंतर ही मालकी हक्क हस्तांतरित करणाऱ्याकडे जातो. विक्री किमतीचा उर्वरित भाग न भरल्याने ते अवैध ठरत नाही आणि त्यावरचा उपाय म्हणजे उर्वरित विक्री किंमत वसूल करणे, परंतु उर्वरित विक्री किंमत न भरण्यामुळे विक्रीपत्र रद्द करणे असे नाही. अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी कशासाठी यायला पाहिजे होतं न्यायालयात की मला माझी किंमत वसूल करून द्या याच्यासाठी. पण यांनी चुकीचा प्लेडिंग किंवा विनंती केलेली आहे की विक्रीपत्रच रद्द करा. वादीने पैशाच्या वसुलीसाठी म्हणजेच विक्रीच्या उर्वरित रकमेसाठी दावा दाखल न करता अंशतः मोबदला मिळाल्यावर विक्रीपत्र तयार केल्यानंतर उर्वरित मोबदला प्रतिवादीकडे ठेवण्यास सहमती दर्शवून ते विक्रीपत्र रद्द करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही विक्री अंतिम झाली आहे. पुढचा मुद्दा, केवळ अंशतः मोबदला दिला गेला आहे याची पूर्ण जाणीव असताना केलेला विक्री करार केवळ विक्री करारात समाविष्ट असलेल्या उर्वरित मोबदला देण्याचे वचन पाळले गेले नाही म्हणून रद्द किंवा अप्रभावी ठरवता येणार नाही. वादींचा हक्क उर्वरित विक्री मोबदल्याच्या वसुलीसाठी दावा करण्याचा होता. विक्री करार रद्दबातल घोषित करण्याची मागणी करण्याचा नव्हता. हे माननीय न्यायमूर्ती श्री जे.बी. परडीवाला आणि माननीय न्यायमूर्ती श्री के. विनोदचंद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी हा निकाल दिलेला आहे. तर मुद्दाम याच्यावर व्हिडिओ केला याचं कारण असं आहे की जेव्हा मागणी केली जाते अनेक वेळेला आपल्याकडे वडिलांनी केलेल्या विक्रीबाबत काही तक्रार अर्ज दाखल होतात तर किंवा न्यायालयामध्ये दाखल होतात. तर त्यावेळेला मागणी जी करायची असेल की त्या विक्रीबद्दलचे पैसे किंमत आम्हाला मिळावी, खरेदी खत रद्द करून देण्याची मागणी ही सर्वसाधारणपणे फार महत्वाची कारणं किंवा फार ठोस कारणं असल्याशिवाय न्यायालय रद्द
करत नाही असे कुठलंही विक्रीपत्र. त्यामुळे मुद्दाम हा व्हिडिओ तयार केलेला आहे. नमस्ते, धन्यवाद.